नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडव्हर्ब क्लॉज म्हणजे क्रियाविशेषण बोधक पोटवाक्य याविषयी माहिती घेतली. आज आपण एका वेगळ्याच विषयावरती हा व्हिडिओ करत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पॅरेंथेटिकल क्लॉज म्हणजे प्रतिबंधात्मक उपवाक्य याविषयी माहिती घेणार आहोत. PARENTHETICAL पॅरेंथेटिकल क्लॉज. परत सांगतो स्पेलिंग. PARENTHETICAL क्लॉज CLAUSE. आता हे कधी कधी काय असतं, वाक्यामध्ये एखादं असं उपवाक्य येतं की ज्याचा इतर वाक्यांशी किंवा कुठल्याही इतर उपवाक्यांशी त्याचा काही संबंध नसतो. अशा उपवाक्याला आपण पॅरेंथेटिकल क्लॉज असं म्हणतो. आता ह्या क्लॉजचं वैशिष्ट्य असं की ह्या वाक्यामध्ये स्वल्पविरामाने वाक्यामध्ये ह्या अशा प्रकारच्या वाक्यामध्ये 2 स्वल्पविराम येतात, म्हणजेच त्याला आपण कॉमा असं म्हणतो. एक कॉमा सुरुवातीचा जो स्वल्पविराम असतो तो क्लॉजच्या सुरुवातीला येतो आणि दुसरा जो स्वल्पविराम असतो तो क्लॉजच्या शेवटी येतो. उदाहरण बघा. द बॉय होम यू हेल्प स्वल्पविराम आय एम शुअर वॉज पुअर. आता शुअर SURE शुअरच्या तिथे सुद्धा स्वल्पविराम. पुढचं वाक्य बघा. द सायकल दॅट यू परचेस्ड कॉमा आय थिंक कॉमा इज द बेस्ट. पुढचं वाक्य. धिस इज द पेन विच कॉमा आय बिलीव्ह वॉज स्टोलन बाय हिम. आता याच्यामध्ये पहिला कॉमा कुठे आला? व्हेअरच्या विचच्या तिथे आला आणि दुसरा कॉमा कुठे आला? बिलीव्हच्या तिथे आला. पुढचं वाक्य. धिस इज द हाऊस विच कॉमा आय होप कॉमा विल सून फॉल डाऊन. पहिला कॉमा कुठे आला? विचच्या तिथे आला. दुसरा लगेच होपच्या तिथे आला आणि विल सून फॉल डाऊन हे नंतर आलं. पुढचं वाक्य. द ऑनेस्ट बॉय कॉमा इट इज सेड ट्रूली कॉमा विल सक्सीड व्हाईल डिसऑनेस्ट वन्स विल फेल. आता इथे पहिला कॉमा बॉयच्या तिथे आला, दुसरा कॉमा ट्रूलीवर आला. लक्षात आलं? आता वाक्य नंबर 1 मध्ये याचं ॲनालिसिस आपण जर प्रकार पाहिलं तर अशा प्रकारचे उपवाक्य. द बॉय वॉज पुअर हे प्रिन्सिपल क्लॉज म्हणजे प्रधान उपवाक्य आहे आणि हुम यू हेल्प हे म्हणजे ज्याला तू मदत केली हे ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे विशेषण बोधक पोटवाक्य आहे. आणि क्लॉजमध्ये त्या विशेषण क्लॉजने कुणाला क्वालिफाईंग केलंय? द नाऊन बॉयला त्याने, म्हणजे बॉय हे सामान्य नाम आहे त्याच्याविषयी त्यात माहिती आलेली आहे. क्वालिफाईंग द नाऊन बॉय इन क्लॉज 1. दुसरं वाक्य. आय एम शुअर पॅरेंथेटिकल क्लॉज आहे. अशा प्रकारे खात्री आहे की मी दिलेली माहिती आपल्याला पॅरेंथेटिकल क्लॉजबद्दलची माहिती नक्कीच समजली असेल. अशा प्रकारच्या अधिक वाक्य तुम्ही शोधायचे आहेत, त्याचा सराव करायचा आहे
आणि पॅरेंथेटिकल क्लॉज म्हणजेच प्रतिबंधात्मक उपवाक्य काय असतं हे नीट समजावून घ्यायचं आहे. भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.